माननीय उद्धव साहेबांशी बोलणं झाले, आदित्य साहेबांशी बोलणं झाले, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई साहेबांचं बोलणं झालं, शिवसेना सचिव माननीय विनायकराव साहेबांचं बोलणं झालं, माननीय संजय राऊत साहेबांशी बोलणं झाले, वरिष्ठ सगळ्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे. मला या माध्यमातून एक वाईट वाटतंय अमर पाटलाचं. अमर पाटील एवढा कसा काय गद्दार निघाला? अरे तोंडावरनं तर दिसत नव्हतं की रे बाबा, तोंडावरनं तो दिसत नव्हता. एवढा साधूक तोंडाचा अमर पाटील. अरे तू चहा पाजला ना रे कधी शिवसैनिकांना? अमर पाटील तुला जिल्हा परिषदेला तिकीट द्यायची बोंबाबोंब होती. आम्ही राजा तुला आमदारकीचं तिकीट दिलं. अरे त्या परिणिती शिंदेचं आमचं काय वाकडं नसताना अरे त्या काँग्रेस बरोबर परिणिताई शिंदे बरोबर एवढं आम्ही टोकाची भूमिका घेतली. अरे त्यांच्या बरोबर एवढं वाईटपणा घेतलं आणि तुला ताकद देण्याचं काम केलं. तुझ्यासाठी आम्ही नाही नाही त्याला अंगावर घेतलं, शिव्या देण्याचं काम केलं आणि तू अशी परतफेड केली काय? पण लक्षात ठेवायचं आहे, ही कडवट शिवसैनिक आहे ते कुणाच्या पण नादाला लागायचं, शिवसैनिकांच्या नाही. ज्या रस्त्यात शिवसैनिकांच्या तुम्ही आडवं याल त्याच रस्त्यात तुम्हाला गाडला जाईल, लक्षात ठेवा. अमर पाटलाबद्दल तुम्ही बोलताय, फक्त अमर पाटलाबद्दल तुम्ही बोलताय. माजी मंत्री सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना मंत्रीपद दिलेलं होतं, त्यांचं चुकून नाव चुकीन बी नाही म्हणजे त्यांनी का? अहो ऐकून घ्या, मुळात त्यांना तेच विचारा. माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे, त्यांना एकाच भाषेत सांगितलं. आता पण सांगतो की पुढचं जी भविष्य आहे ते त्यांचं भविष्य सगळं संपलेलं आहे. मुळामध्ये शिंदे सेनाच राहणार नाही. धनुष्यबाण जी आहे ती परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहे. त्याच्यामुळं त्यांना तळ्यात का मळ्यात होणार आहे. तिकडे आड आणि इकडे वीर त्यांना झाल्याशिवाय राहणार. अरे कुठलं टायगर आणि फिगर आणले ऑपरेशन? टायगर आम्ही जिंदा, टायगर शिवसेनेकडे आहे, टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत. अरे ही पिसाळलेली कुत्री गल्ली बोळात भुकणारी ही काय कामाची नाही, लक्षात ठेवा. ह्यांचा प्रोग्राम झालेला आहे आता. ती आता त्यांनाच माहिती आहे. आमच्याकडून सगळा मान सन्मान त्यांना मिळालेला आहे, मान सन्मान दिलेला आहे. आमच्याशी ती खूप त्यांचं सगळं चांगलं चाललं होतं. आता दुसरं कुणी दिला गेला ती आम्हाला माहित नाही काय झालं, परंतु आम्ही जाताना देखील त्यांना आम्ही विनंती केली, मी केली, अस्मिताताईने केली, बाबा जाऊ नका. त्यांनी आम्हाला देखील सांगितलं होतं की काही लोकांनी आम्हाला असा असा त्रास केलाय, तसं झालं, आज झालं. ही देखील आम्ही ही सगळी शब्द ना शब्द माहिती आम्ही वरिष्ठांना पोहोचवलेली आहे. ऐका ना, ही निर्णय सगळ्या वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांना सगळा सांगितलेला आहे. याच्यावर पक्षश्रेष्ठी लवकर निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचं प्रेम काय झालं, यांचं प्रेम काय झालं म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावना कुठं दुखावल्या त्या हे सगळे टू झेड आम्ही शब्द न शब्द वरिष्ठांना सांगितलंय आणि त्याच्यावर देखील वरिष्ठ लवकरच तोडगा काढत आहे, निर्णय घेणार. नाही आता कुणी जात नाही. आता गद्दार मुळात राहिलीच नाही. ही जी राहिलीत ना, ही पोलाद राहिली ती शिवसैनिक, जातीवंत कंपनीची शिवसैनिक आहे ते, उद्धव बाळासाहेब ठाकरे फॅक्टरीची शिवसैनिक आहे ते. ही आता कुठं हलत नाही. ती जी गेलेली आहेत ना, ती इकडून तिकडे माकडासारखं उड्या मारणारे होते, गेले ते. आणि त्यांना पण सांगतो तुमच्या माध्यमातून, तुम्ही तिथं तर बाबांना नीट राहावा रे, तिथं काय नाही मिळालं म्हणून अजून दुसरा हुडकू नका.